काय विकी, या वर्षी आपण पहिल्यांदा वोटिंग करणार. कोणाला मत द्यायचं? ऑफकोर्स नरेंद्र मोदी यांना. म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या धैर्यशील दादांना. बरोबर. का बरं, त्यांनाच का? मी सांगते त्यांनाच का. एक तर ते उच्च शिक्षित आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठी या सगळ्या भाषा ते फ्लुएंटली बोलतात. लोकसभेत मतदारसंघातले प्रश्न मांडतानाचे त्यांचे व्हिडिओज बघा, किती छान आहेत ते. आणि दुसरं म्हणजे खासदारकीची पहिलीच टर्म, त्यात आणि कोरोनामुळे 2 वर्ष वाया. तरी सुद्धा त्यांनी 3 वर्षात मागील 10 वर्षात झाली नाहीत इतकी विकास कामं केलीत. महापुराच्या वेळी धैर्यशील दादा स्वतः पाण्यात उतरून लोकांची मदत करत होते. आमच्या गल्लीत पुराचं पाणी आलं होतं, त्यावेळी मी स्वतः बघितलंय त्यांना. कोरोना काळात सुद्धा 2 वर्षांचा सगळा फंड त्यांनी औषधं, फवारणी यंत्र, व्हेंटिलेटरसाठी खर्च केला. आमचे पप्पा तर मरणाच्या दारात होते. धैर्यशील दादांनी व्हेंटिलेटर्स अवेलेबल करून दिल्यामुळे ते वाचले. थोडक्यात काय, समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारा खासदार म्हणजे धैर्यशील दादा. आपल्या आयुष्यातलं पहिलं मत योग्य व्यक्तीला दिल्याचा अभिमान वाटत राहील. आपलं मत धैर्यशील दादांना. धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार. माझं मत माझा निर्धार. धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार.